हॅलो मित्रांनो. कसं आहे माहिती का? मी तुम्हाला तर माहिती आहे की मी ट्रेलर रिव्ह्यूज तर खूप कमी देतो. म्हणजे ऑब्व्हियसली मराठी पिक्चर आपण सगळे बघतो. म्हणजे जेवढे जमेल तेवढे बघतो. कधी कधी असं पण होतं की यार एका दिवशी 4-5 होतात तर ते थोडं मुश्किल असतं. हां, कधी कधी प्रीमियर्स मिळतात त्यामुळे होतं बघणं. म्हणजे वेळेत रिव्ह्यू देता येतो. कधी कधी एक दिवस आधी असतो, 2 दिवस आधी असतात. काही काही मोठे चित्रपटांचे प्रीमियर्स असतात. आता काल एका चित्रपटाचा त्यांनी पेड प्रिव्ह्यू केलेला. म्हणजे खूप कमी शोज असतात ते, पण असतात. पण रेअरली तुम्ही बघत असाल की ट्रेलर रिव्ह्यूज मी कमी करतो. पण कधी कधी आता या चित्रपटाविषयी असं झालं की माझं पर्टिक्युलरली मला कळलं कुठून तरी की यार ट्रेलर असा असा आला आहे. कारण जर मला माहिती असतं ना, आणि कारण असे बरेचसे चित्रपट आहे ज्यांचा मी ट्रेलर रिव्ह्यू करतो मराठीत, जे मला इंटरेस्टिंग वाटतात, ज्यात काही रहस्य वगैरे आहे. आणि पर्टिक्युलरली मला जे पाहिजे तो एक तऱ्हेने आपण म्हणू शकतो असा टॉपिक मिळाला, खोलतळ काय असेल ते रहस्य. चित्रपटाचा जर ट्रेलर बघितल्यावर तुम्हाला असं वाटेल की थोडा मोठा ट्रेलर आहे, पण असं पण नाही आहे की म्हणजे खूप मोठा नाही, पण तरी असं वाटतं ट्रेलर सुरुवातीलाच की यार काही असं तर नाही की सगळंच सांगितलं. पण तुम्ही बघाल तेव्हा तुम्हाला कळेल की सब प्लॉट्स पण आहेत, वेगवेगळे कॅरेक्टर्स पण आहेत, आणि चित्रपटाचा टॉपिक खूप वेगळा आहे काही बाबतीत. आणि काही गोष्टी काही थोडीफार मजा वगैरे, जसं ते तो एक सीन आहे ते मुला मुलीला सोबत बघता वगैरे. म्हणजे काही सीन्स पूर्ण वेगळे आहेत. मला अशा टाईपच्या गोष्टी आवडतात. म्हणजे काही रहस्य वगैरे टाईपचे जे चित्रपट असतात, फॉर एक्झाम्पल असा की फक्त ते त्याच मुद्द्यावर नसतं, किंवा त्या मुद्द्या काही काही, जसं बॉलिवूडचं एक एक्झाम्पल जर दिलं तर काही काही चित्रपट असे असतात की जो मेन मुद्दा आहे तो बाजूलाच राहून जातो, हे टाईमपासच करत राहतात. असं मराठी फिल्म इंडस्ट्रीचं नाही आहे. आणि पर्टिक्युलरली लास्टच्या 2 वर्षात मराठी फिल्म इंडस्ट्रीचे इतके चित्रपट आणि अशा तऱ्हेने चाललेत की बॉलिवूडवाल्यांच्या चित्रपटांची आजकाल तुम्ही बघा वाट लागलेली, तसं जर म्हणायला गेलं तर माझी इच्छा आहे की या चित्रपटाचं जर मी करेक्ट आहे तर मी खूप आठवायचा प्रयत्न करतो आहे. माझ्या मते ट्रेलर बघितला मी, पण रिलीज डेट अजून कदाचित नाही आली आहे, तर ती येईलच माझ्या मते. कारण मी जेवढं मला लक्षात आहे, मी नंतर पण चेक केला, खाली डिस्क्रिप्शन वगैरे पण मध्ये पण बघितलं. आय थिंक रिलीज डेट अजून नाही आली आहे. आय थिंक अशा ठिकाणी रिलीज व्हावा की जो जास्तीत जास्त, आता मी हे नाही म्हणणार सोलो मराठी चित्रपट, कारण 2-3 येतात आजकाल, तर कमीत कमी एक चित्रपटच रिलीज व्हावा, किंवा 2 जास्तीत जास्त, अशा टाईपच्या ह्याच्यातच. त्यांनी क्लॅश नको व्हायला असं माझी इच्छा आहे. काम सगळ्यांचं रिअलिस्टिक वाटतंय. म्हणजे मी काही काही चित्रपट तर मी तुम्हाला विचार नाही करू शकत. तुम्ही असं वाटतं कधी कधी काय डायरेक्टर प्रोड्युसरचं की हा कॅमेरा काढला चल बोल काहीतरी. नाही, हे खूप प्रोफेशनल आहे यार. आणि जो टॉपिक आहे ना, मला हे रहस्य आणि या गोष्टी आहेत ना, या फार आवडतात. म्हणजे क्युरियस असतो रे मी. मला ना असं सस्पेन्स थ्रिलर वगैरे टाईपचं किंवा काय, त्या गोष्टी खूपच आवडतात. सो आय जस्ट होप की क्लायमॅक्स किंवा प्री क्लायमॅक्स वगैरे या गोष्टी चांगल्या असाव्या. चित्रपटाचा इंटरव्हल सीन वगैरे पण जबरदस्त असावा. होप फॉर द बेस्ट आणि ऑल द बेस्ट सगळ्यांना. आणि मला ना, म्हणजे मी सिरियसली सांगेल, मला सुरुवातीला असं नव्हतं वाटलं, पण प्रोडक्शन व्हॅल्यू वगैरे वाटते रे, जबरदस्त वाटले मला. कारण बरे आता राजश्री मराठी वगैरे किंवा काही जे असतात ना, ऑब्व्हियसली ते मोठं चॅनल आहे, तर त्यांचे जे आपण बघतो कधी कधी, पण त्यांचं काही चित्रपटांचे प्रोडक्शन व्हॅल्यू वगैरे जबरदस्त वाटतात. काहींचे कॅमेरे वगैरे काहीच वर्क नाही करत. उलट याच्यात ते पाण्यातले जे सीन वगैरे दाखवले, मस्त वाटलं नाही यार ते. सो, आणि ते पण मी मोठ्या स्क्रीनवर नाही बघितलं ॲक्च्युली. सो जबरदस्त आहे यार, ऑल द बेस्ट. मग ट्रेलरला काय यार, ट्रेलरला मी 5 आउट ऑफ 5 देईल, कारण मला इम्प्रेसिव्ह वाटला. आता बाकी चित्रपट रिलीज झाल्यावर याविषयी बोलूयाच आपण. मला ॲक्च्युली अनफॉर्च्युनेटली मला माहितीच नव्हतं ना. आय थिंक 18-1 तासापूर्वी आला आहे ट्रेलर. जर मला वेळेत माहिती असतं तर मी म्हणजे वेळेत रिव्ह्यू केला असता, बाकी काही नाही. काल तेव्हा मी आय थिंक ज्यावेळी हा ट्रेलर आला होता तेव्हा मी फ्री होतो. पण चला, जरी उशीर झाला तरी एक चांगला सुंदर एक टॉपिक पाहायला मिळाला आहे, जो आय होप सो की आय होप, फिंगर क्रॉस, की सक्सेस तर व्हावाच, पण ट्रेलरने जसं इम्प्रेशन ठेवलं आहे तसंच चित्रपटाने पण एक तऱ्हेने फील द्यावा, अशी माझी मनापासून इच्छा आहे.
सो होप फॉर द बेस्ट. कारण माझा एक रूल आहे, मी टीजर ट्रेलरवरून फिल्मला जज नाही करत. मग ट्रेलर चांगला असेल तर फिल्मला मी चांगलं न बघता नाही म्हणू शकत. सेम लाईक काही काही लोक ट्रेलरवरूनच फिल्मला बाय बाय करता, अशा टाईपचं पण नाही. पण लकीली, आणि आपल्याकडे अशी गोष्ट आहे ना, मराठी फिल्म इंडस्ट्रीची काही ऑडियन्स अशी आहे ना, की ट्रेलरवरच हे एकदम तुटून पडतात, की जर चुकून थोडी जरी ऊचनीच झाली तर यांना लगेच हे रिॲक्टच, यांच्यात पेशन्सच नाहीत की नाही बाबा नो, बघू चित्रपट मग ठरवू. असं नाही आहे. नशीब की यात ते पण बोलायला आलं नाही, म्हणजे वेळ लोकांना, नाही तर यांना लगेच सवय आहे तुटून पडायची. सगळ्यांनी ऑलमोस्ट चांगलेच रिव्ह्यू दिलेत, म्हणजे मी कमेंट्स वगैरे शक्यतो वाचत नाही, पण जनरल आज थोडंसं लक्ष केलं, सगळ्यांनी तसे चांगलेच रिव्ह्यूज दिलेत. आणि मी तेच म्हणतोय की इंडस्ट्रीमध्ये, फक्त इंडस्ट्रीचा इश्यू काय आहे या, की हे लोक ना जेव्हा चित्रपट आणतात ना, तेव्हा कोणते ना कोणते 2-3 चित्रपट येतात आणि यांना फक्त एक एक 2-2 शोज मिळतात. आणि प्रमोशनचा अँगल असतो, की कधी कधी प्रमोशनल इव्हेंट वगैरे इतक्या साध्या होतात किंवा लोकांपर्यंत चित्रपट नाही पोहोचत, आणि नंतर कळतं की यार हा कधी रिलीज झाला होता, टी व्हीवर लोक बघून पस्तावता, यार काश थिएटरला पाहिलं असतं. हे नको व्हायला. हे मी यासाठी म्हणतोय की जे पण डायरेक्टर प्रोड्युसर आहे यांनी यावर थोडा विचार करावा. मी कोणी नाही आहे बाबा सांगणारा, मी कोणी मोठा व्यक्ती नाही आहे, पण खूप गोष्टी मी खूप क्रिटिक्सशी वगैरे संबंधित असतो. मला माहिती आहे यार, मराठी इंडस्ट्रीत एक तर बॉलिवूडमुळे एक ती मोनोपोली आहे बॉलिवूडची थिएटर ओनर्सची, की आम्ही एवढेच रिलीज करू तेवढेच करू. तर सगळं माहिती आहे. एक तर उत्तराखंडवाला थिएटर ओनर पण ओळखीचा आहे माझा, पण मग तिकडे जास्त काही नाही आहे मराठी चित्रपटांचं वगैरे, तर नाहीच, नसतंच. पण त्यातून मला तर बिझनेस कळतो त्यांचा, की कसं यांचं हे असतं. एक एक शोसाठी पण लाईन लागते म्हणणार. आणि ॲक्च्युली मराठी फिल्म इंडस्ट्रीचा हा पण कधी कधी एक अँगल आहे. मी पण याच दिवशी येणार बाबा. आजच 3-4 चित्रपट आले ना, त्यात एक तर प्रिव्ह्यूजमध्ये आलेलं, म्हणजे पेड प्रिव्ह्यूज होते त्याचे. तुम्ही 4-4 चित्रपट सोबत करताय यार मित्रांनो, आणि एक एक शो. चला, ही ती वेळ नाही बोलायची मे बी, पण मला वाटलं यार याविषयी बोलून घ्यावं. आता टॉपिक निघालाच आहे तर. कारण मे बी कोणतेही प्रोड्युसर डायरेक्टर त्यांनी याचा विचार करायला पाहिजे. कारण आता अशा टाईपचा चित्रपट ज्याचं इम्प्रेसिव्ह आहे यार, सो पोहोचला तर पाहिजे लोकांपर्यंत, समजा फिलिंग्स समजा यार. सो ऑल द बेस्ट टू होल टीम. मला ते कॅरेक्टर्स खूप मस्त वाटले, म्हणजे ते गावातले जे सीन्स दाखवले ना यांचे, म्हणजे सुरुवात वेगळी आहे, मिडल वेगळा आहे आणि एंड एकदम वेगळा आहे ट्रेलरचा. तर ते जे त्यांच्या गोष्टी ज्या होत्या ना, म्हणजे ते कॅरेक्टर्सचे जे संवाद वगैरे ना, ते मला मस्त वाटले. सो इट्स नॉट लाईक दॅट की मला फक्त त्या रहस्यामध्येच इंटरेस्ट आहे. ऑब्व्हियसली आहे की काय आहे काय नाही, कारण मेन टॉपिक तोच आहे. पण ओव्हरऑल पण हा चित्रपट चांगला फील देईल असा फील आहे. शेअर द व्हिडिओ गाईज.